नमस्कार मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुग्धा, बाळा, या सर्व गोष्टींची चिंता करायला मी आहे बेटा. तू नको टेन्शन घेऊस. समिधाने प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. पण मम्मी, ती जर त्यांना सोडून गेली असेल तर चांगलेच आहे ना. पप्पा इकडे येतील राहायला आपल्यासोबत. मुग्धाच्या बालपणात इतर गोष्टींचा नामलेश नव्हता. होता तो फक्त तिच्या पप्पांनी घरी यावे हा एकमेव लोभ. बेटा, आता गोष्टी खूप वेगळ्या वळणावर आहेत. आमचा घटस्फोट अगदी शेवटच्या फक्त कागदोपत्री औपचारिकता शिल्लक आहे अशा वळणावर आलेला आहे. सार्थक लहान आहे, पण तुला सगळं समजतंय म्हणून तुला सांगते. फार अपेक्षा ठेवू नकोस. अपेक्षाभंगाचे दुःख पचवण्याएवढी मोठी तू अजून झालेली नाहीस. समिधा मुग्धाला जवळ घेत म्हणाली. दोघी मायलेकींच्या डोळ्यात अश्रूंना वाट मोकळी झाली. हे सर्व पाहून सविता मावशी व सार्थकचे डोळेसुद्धा नकळत पाणावले. मम्मी, तू आणि दीदी का रडताय? गप्प बसा, नाहीतर मलाही रडू येईल ना. सार्थक त्याच्या कुवतीपेक्षा जास्त समजूतदार वागला. त्याच्या गोड लाडीक बोलण्याने सर्वांनी आपले अश्रू आवरले. बाहेर कोरोनाच्या धावपळीत लागलेले लॉकडाऊन थोडेफार शिथिल झाल्यावर समिधाच्या सासूबाई ताबडतोब गावावरून इकडे मुलांना भेटायला आल्या. समिधाचे बाबा व आई सुद्धा आपल्या नातवंडांना भेटायला घरी आले. आजी आजोबांच्या येण्याने दोन्ही मुलांच्या आनंदात भर पडली. सलग 3-4 महिने घरात बंदिस्त असलेली मुले थोडीफार मोकळी व्हायला लागली. फार बाहेर नाही, पण बिल्डिंगच्या खाली फिरण्याइतपत वातावरण निवळले होते. मुले खाली ग्राउंडवर जमा होत आपले खेळ खेळायला लागली होती. त्यात आजी आजोबांनी गावावरून येताना भरपूर आवडीचे पदार्थ बनवून आणलेले. घरात आजी आजोबा असल्यामुळे नातवंडांना स्वर्ग 2 बोटांवर आलेले. साधारणपणे 2-3 दिवसांनी संध्याकाळी सागर आणि त्याची पत्नी गौरी दोघे सहज भेटायला आले होते. सगळे एकत्र हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतानाच अचानकपणे घरी सुबोध आला. सुबोधला पाहून समिधाला धक्काच बसला. सुबोध कदाचित त्याने दिलेल्या प्रस्तावावर उत्तर मागण्यासाठी इथे आला आहे का? पण घरी यायच्या आधी मला सांगायला हवे होते की मुलांना भेटायला आला आहे. असे अनेक प्रश्न एकाच वेळी समिधाच्या मनात यायला लागले. सुबोधला पाहून मुग्धा आणि सार्थकच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यांचा पप्पा जवळपास 1.5 ते 2 वर्षांनी घरी आलेला. प्रत्येक मुलांना आपले वडील, पप्पा, बाप ज्या काही नावाने ते आपल्या जन्मदात्याला हाक मारतात, ती व्यक्ती दिवसभर आठवत नाही. ती व्यक्ती कामाला जॉबला बाहेर गेलेली असते हे ठाऊक असते. पण जसजशी संध्याकाळ होत जाते, सूर्य अस्ताला जात असतो, हळूहळू आणि रात्री आपलं साम्राज्य शांतपणे संपूर्ण जगावर पांघरत असते. अगदी त्याच वेळी घरातील लहान मुलांना आपला बाप, पप्पा घरी येण्याची चाहूल म्हणा, वेध म्हणा, एक ओढ लागलेली असते. दिवसभर आई, मम्मी, आजी आजोबांना हाक मारून दमलेले असतात. कधी एकदा रात्री पप्पा ही हाक मारतो असे सर्व घरातील लहान मुलांना वाटत असते. पण इथे तोच पप्पा गेले 2 वर्ष घरी साधा फिरकला सुद्धा नव्हता. आज तोच पप्पा घरात आलेला पाहून दोन्ही मुलांच्या आनंदाला आकाश ठेंगणे झाले होते.
गावावरून सुबोधची आईसुद्धा आपल्या लाडक्या लेकाला डोळे भरून समाधानाने पाहत होती. समिधाच्या आईवडिलांना सुद्धा सुबोध घरी परत आलेला पाहून आपल्या लाडक्या कन्येचा संसार वाचायचा एक आशेचा किरण दिसायला लागला. सागर आणि गौरीसुद्धा सुबोधची तब्येत ठणठणीत बरी झालेली आहे हे पाहून त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते. समिधा एकटीच तेवढी बुचकळ्यात पडलेली पाहून सागरला एक क्षण अपराधी असल्याचा कील आला. कारण आज सुबोध, समिधाचे आई-वडील, सुबोधची आणि स्वतः इथे आहे. हे सगळं त्यानेच काहीतरी सकारात्मक घडवण्यासाठी जाणून-बुजून घडवून आणलेले. सुबोधने सागरला कॉल करून समिधासमोर जुने सर्व झालेले विसरून पुन्हा नव्याने एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवल्याबद्दल सांगितले. तेव्हापासून सागर ह्या मीटिंगसाठी सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत होता. पण हे सगळं घडवून आणत असताना त्याने समिधाला विश्वासात घेतले नव्हते. तिला विश्वासात घेऊन करायला हवे होते खरे तर, पण सर्वांच्या समोर विषय काढला तर समिधा नकार देणार नाही असा विचार त्याने केला. सुबोध आल्यावर सर्वजण त्याच्या सोबत उत्साहाने, कौतुकाने आणि प्रेमाने बोलत होते, जे समिधासाठी अगदीच अनपेक्षित होते. सागर आणि सासूबाईचे वागणे एकवेळ त्यांच्या जागी अगदी योग्यच होते. पण आपले आई-वडील सुद्धा सुबोधसोबत अगदी नॉर्मल वागलेले तिला पटत नव्हते. काहीतरी गडबड आहे या गोष्टीचा अंदाज तिला हळूहळू यायला लागला होता. सागर तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखा करत होता. त्यावरून हे सगळं त्यानेच घडवून आणले असावे असा एक प्राथमिक अंदाज समिधाला आला. सुबोध आल्यापासून समिधा किचनच्या बाहेर आलीच नाही. बाहेर सर्वच तिची वाट पाहत होते. सासूबाईंना समिधाची अडचण कळत होती. त्यामुळे तिच्यासोबत बोलण्यासाठी त्या आत किचनमध्ये आल्या. समिधा बेटा, बाहेर चल हॉलमध्ये. एकटीच काय थांबलीयेस किचनमध्ये? सासूबाईंनी समिधाला बोलते करण्यासाठी साधा प्रश्न केला. आई, हो, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. बाहेर चल, काही महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे आम्हाला सर्वांना. त्यासाठीच तुझ्या आई-बाबांना बोलावले आहे. मी आणि सागर मिळून हे गुपचूप ठरवले आहे. अगदी सुबोधला सुद्धा यातले काहीही माहीत नाही. चल बाहेर बोलूयात काय ते. सासूबाई आपल्या सुनेला हाताला धरत बाहेर हॉलमध्ये घेऊन आल्या. काही वेळ कुणीही विषय काढेना. शेवटी सागरनेच विषय काढण्याचे ठरवले. सार्थक आणि संजोग, बाळांनो तुम्ही खाली जा बरं जरा. जा गार्डनमध्ये जाऊन खेळा. तासभराने या निवांत. मुलांच्या समोर विषय नको म्हणून सागरने त्याचा मुलगा संजोग, मुग्धा आणि सार्थकला बाहेर खेळायला पाठवले. मुले एक क्षणात घराबाहेर पडली. समिधा, सुबोध, तुम्हा दोघांना आम्ही सगळे मिळून एक विनंती करत आहोत की आपसात एकदा चर्चा करून जरा हे वाद मिटवता येत असतील तर घटस्फोट टाळा. मुग्धा आणि सार्थकचा एकदा विचार करा. वेगळे तुम्ही व्हाल कायद्याने, पण आई-बाबा म्हणून आयुष्यभर ते तुम्हा दोघांनाच बघतील. तुमची जागा दुसरे कोणी घेऊ शकणार नाही. सागरने थेट मुख्य विषयालाच हात घातला. समिधा बेटा, सागरने आम्हाला कालच फोनवर सांगितले आहे की
सुबोध सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायला तयार आहे. नशिबाने मन किंवा देवाच्या आशीर्वादाने मन एक संधी मिळत आहे सगळं सावरण्याची. ती संधी वाया जाऊ देऊ नकोस. समिधाचे बाबा समिधाकडे मोठ्या आशेने पाहत म्हणाले. सर्वच जण समिधाला सुबोधचा प्रस्ताव मान्य करून नव्याने सुरुवात करायला सांगत होते. पण समिधा एकदम शांत निशब्दपणे उभी होती. प्रत्येकाचे बोलणे अतिशय शांतपणे ऐकत होती. समिधा, मी तुझी माफी मागतो. हात जोडतो सर्वांसमोर. पण प्लीज मला एकदा माफ कर. सगळं विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू. अजूनही एक वेळ हातातून निघून गेलेली नाहीये. आपण पुन्हा एकत्र येऊ. तुला वाटत असेल तर तू हवा तेवढा वेळ घे. पण प्लीज पॉझिटिव्हली विचार कर. निदान मुलांसाठी तरी मला माफ कर. सुबोध गयावया करून समिधाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. सर्वांचे तिला समजावून झाले तरी समिधा काहीच बोलायला तयार नव्हती. सर्वांना तिचा गप्प बसण्याचा अंदाज येत नव्हता. समिधा, अगं बोल काहीतरी. अशी गप्प का तू? सागर समिधाला उद्देशून म्हणाला. इतका वेळ गप्प राहिलेली समिधा आता बोलण्यासाठी पवित्रा घेत होती. जवळच असलेली पाण्याची बॉटल हातात घेऊन तिने 2 घूट पाणी पिऊन तिने आधी स्थिर होणे पसंत केले. आज सर्व जण इकडे एकत्र आलेत. आमच्या मोडकळीस आलेल्या संसाराला सावरण्यासाठी. छान वाटलं. हक्काची माणसे आहात तुम्ही. एक शेवटचा प्रयत्न करणे तर तुम्हाला करणे भागच होते. स्वतःला सावरत समिधाने बोलण्यास सुरुवात केली. तिच्या बोलण्यावरून तर कुणालाच अंदाज आला नाही ती नक्की काय भूमिका घेणार आहे ते. पण एक ठाम समर्थ भूमिका तिने आधीच घेतलेली आहे एवढा अंदाज मात्र पहिल्याच वाक्यात सर्वांना आला. त्यात एक आत्मविश्वास जिद्द झळकत होती. सर्वजण काहीही प्रतिक्रिया न देता आता समिधा पुन्हा काय बोलते ह्या गोष्टीकडे टक लावून बसले होते. मागील 4 वर्षापासून हा सुबोध मला फसवत होता. त्याच्या ऑफिसमधील मुलीबरोबर याचे अनैतिक संबंध सुरू होते. पण आपल्याला कुणाला थांग पत्ता लागला नाही. जेव्हा मला याच्याच एका मित्राने सांगितले तेव्हा कुठे सत्य बाहेर आले. बरं तेव्हा तरी यांनी माफी मागून प्रकरण तिथेच मिटवले असते तर मला तेव्हा माफ करताना काहीच वाटले नसते. झाली चूक आता लक्षात आले तर माफ केलेही असते. पण नाही हे महाशय तर आपल्याला ते प्रकरण माहीत झाल्यावर राजरोसपणे त्या मुलीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकाच फ्लॅटमध्ये गेले. 2 वर्ष राहत होते. समिधा एकापाठोपाठ एक घडून गेलेल्या गोष्टी सर्वांसमोर पुन्हा नव्याने मांडत होती. अगं पण आता तो त्याची चूक कबूल करून माफी मागतोय ना. आता तेच झालेले ओगाळून काय उपयोग समिधा? समिधाची आई समिधाला शांत करण्यासाठी म्हणाली. आई बाबा, सागर तुम्हाला सर्वांनाच एक प्रश्न विचारते. गेल्या 2 वर्षात तुम्ही ह्या सुबोधला किती वेळा कॉल केला असेल? समजवण्याचा किती प्रयत्न केला? पण ह्याने कधी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला का? तेव्हा बाहेर लफडी करताना ह्याला गेल्या 4 वर्षात दोन्ही गोंडस मुले दिसली नाहीत? गेल्या 2 वर्षात घर सोडून गेल्यापासून ह्याने मुलांना भेटण्याचा किती वेळा प्रयत्न केला? मी नको होते त्याला. मी जुनी झाली होती. पण याची मुले तर लहानच होती तेव्हाही आणि आताही लहानच आहेत. मग आताच ह्याला असा काय ब्रह्मज्ञान झाले की हा पुन्हा नव्याने सुरुवात करायला तयार झाला. याला कोरोना झाला म्हणून मरण्याच्या भीतीने ती मीना याला सोडून गेली.
तसं पाहायला गेलो तर तिने काही चुकीचे केलेले नाहीये. स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं एका क्षणात विसरून जाणे कदाचित सुबोधकडूनच शिकली असेल ती. असे गृहीत धरून चला की सुबोधला कोरोना झालाच नसता तर सुबोध आज इकडे आपल्यासमोर असा निशब्द निमूटपणे उभा असता. विचारा स्वतःच्या मनाला प्रश्न एकदा. 100% उत्तर नाहीच येईल. गेले 2 वर्षे याने याच्या एकाही मित्रासोबत संभाषण केलेले नाहीये. सर्वांचे नंबर ब्लॉक करून ठेवलेत. त्यामुळेच त्या दिवशी अडचणीत असतानाही कोणाला कॉल केला नाही याने. चुकून कर्मधर्म संयोगाने आईनी गावावरून ह्याला कॉल केला आणि समोर आलं सगळं. नाहीतर आज आपल्यासमोर उभाही नसता हा. याच्या जागी मी 4 वर्षे पुन्हा परपुरुषासोबत राहिलेले याला समजले असते तर याने मला माफ केले असते. हा आला असता माझा जीव वाचवण्यासाठी. माफ करा सासूबाई. मला हक्काने सांगितले त्या दिवशी जा समिधा सुबोधला बघून ये. माझं लफडं माझं प्रेम प्रकरण तुम्हाला माहीत झालं असतं. तुम्ही ठेवली असती मला तुमच्या घरात आणि मी आजारी आहे हे समजल्यावर पाठवले असते तुम्ही सुबोधला मला बरे करण्यासाठी. उलट म्हणाला असता बरं झालं मेलीला अद्दल घडली. आम्हाला मुग्धा झाली तेव्हा तिला तुम्हाला सांभाळावी लागेल म्हणून तुम्ही गावी जाऊन बसलात जमिनीची कामाचं निमित्त सांगून. मला माझी नोकरी सोडावी लागली तुमच्या हट्टापायी. नाहीतर आज मी सुद्धा स्वतःच्या पायावर उभी असते. माझ्या मुलांना सुखाचे दिवस असते. त्यावेळी तुमच्या एका हट्टापायी माझी नोकरी गेली. नाईलाजाने मुलांसाठी मला घरात बसावे लागले. असो जाऊ द्या त्या आज ना उद्या मला पुन्हा नोकरी लागेलच. आता तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडला असेल की मला याच्या बद्दल काहीच भावना मनात नसताना याची सेवा का केली 20 दिवस? का गेली एवढ्या भयानक परिस्थितीला सामोरी? मी मनाशी विचार केला की चूक सुबोधकडून झालेली आहे. त्याची शिक्षा मुलांना व आईंना कशाला? याला काही झाले तर आई आणि मुले कायमची एक आधार हरवून बसतील. मी माझा नवरा 4 वर्षे आधीच हरवला आहे. पण निदान या मुलांचा बाप हरवू द्यायचा नव्हता मला. कारण कालांतराने का होईना सुबोधला त्याची चूक कळेल आणि मला नाही पण मुलांना त्याचा बाप परत मिळेल ह्या एका आशेवर मी त्याला साथ दिली. अरे सुबोध जसे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अगदी तसे स्वामी तिन्ही जगाचा बापाविना पोरका आहे. मुलांना जशी आई नावाचं कोमल मन हवं असतं अगदी तसंच पाठीशी भक्कमपणे उभा असलेला बापाचा हात हवा असतो. केवळ आणि केवळ मुलांसाठी मी कुठलाही विचार न करता त्या दिवशी धावत आले तुझ्या मदतीसाठी. अगदी माझी इच्छा नसताना तुला समोर पाहिले की तळपायाची आग मस्तकात जायची माझ्या. सतत समोर ती मीना दिसायची मला. भिंतीवर बेडरूममध्ये टेबलवर सगळीकडे तुमच्या दोघांचे फोटो आणि त्या फोटोंना पाहत मी कशी जगले सलग 20 दिवस तुझ्या त्या फ्लॅटवर माझे मन मारून ते मलाच माहीत. कितीतरी रात्र जागून काढल्या. तू सलग दिवस रात्र झोपायचा गोळ्यांच्या धुंदीत. पण मी मात्र एकटी जागी असायची दिवस रात्र भुतासारखी. मलाही झोप यायची 2-3 दिवसांनी ती सुद्धा सलग जागरण आणि काम करून आलेल्या थकव्यामुळे.
निवांत झोप मला घरी आल्यावर 21व्या दिवशी मुलं जेव्हा कुशीत येऊन झोपली तेव्हा लागली. रोज देवाकडे प्रार्थना करायचे, तू लवकर बरा हो म्हणून, पण त्यामागे भावना एकच होती, तू बरा झालास तरच माझी या नरकातून सुटका होईल. आता तुझ्या जवळ मीना नाहीये म्हणून तुला एकटं वाटतंय. जवळ कुणीतरी असावे असे वाटत आहे. पण आम्हाला तुझी गरज होती तेव्हा कुठे होतास तू? आता तू एकटा आहेस म्हणून तुला आम्ही दिसत आहो. पण सॉरी बॉस, असं तुला हवं तेव्हा संसाराचा डाव खेळायचा, हवं तेव्हा मोडायचा असे नाही होणार. मलाही भावना आहेत. तुझ्यासाठी असलेल्या भावना आता मरून त्याची समाधी झालेली आहे. आलीच तुझी दया तर फार फार तर त्या समाधीवर कधी काळी फुले टाकायचा अधिकार देईन मी तुला. पण त्या समाधीचा मालकी हक्क आता नकोसच मागू. तेवढीसुद्धा महान मोठ्या मनाची नाहीये मी. माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस तू. उगाच मी जशी जगले 2 वर्षे, आज येशील उद्या येशील ह्या आशेवर, तू नकोच जगू माझ्या आशेवर. निदान मी तुला तेवढं तरी स्पष्टपणे सांगते. मी आणि 2 मुले ह्यात आता तुला जागा नाहीये. तुला हवे तेव्हा मुलांना भेटायला ये. क्षणिक घटनेचा पाहुणा बनून केव्हाही ये. घराचे दरवाजे तुला उघडे असतील कायम. मुलाचा बाप म्हणून तुला कधीच अडवणार नाही. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. या स्टोरीचा दुसरा पार्ट म्हणजे लास्ट पार्ट मी नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येईल. बघत राहा ही स्टोरी. थँक्यू.